कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हिला जमलाय तुला चहा। सगळ्यांना चहा दे म्हणजे ते छान हसू येईल सगळ्यांच्या चेहऱ्यावर। वा हिला हे पण आधी तू स्वतः चव घेऊन बघ, म्हणजे काही कमी जास्त असेल तर मग तसं सुधारायला। लक्ष्मी मॅडम, तुम्हाला चहा हवाय का? पूजेच्या दिवशी नवऱ्या मुलीने उपवास करायचा असतो, एवढी साधी गोष्ट माहित नाही का तुला? नाही नाही माहितीये ना, आणि उपासच आहे माझा, पण चहा चालतो की। मी फक्त चहाच पिणार होते खरंच। तसा साधा उपवास आम्ही कोणीही करू। जहागीरदारांकडे नव्या नवरीने निर्जळी उपवास करायचा असतो। निर्जळी? हो, तू आज काहीही खायचं नाहीयेस। उपवासाचे पदार्थ, फळं आणि पाण्याचा एक थेंबही प्यायचा नाहीयेस। बापरे, का जमणार नाही? नाही नाही तसं नाही, पण काय? इजेने तुला स्वीकारावं, ह्या घरात तुला मान मिळावा असं वाटतंय ना? हो वाटतं ना। मग त्यासाठी कष्टही करावे लागतील। आहे तयारी? आज माझा निर्जळी उपास। तुझं ना काम कमी आणि बोलबाला जास्त असतो। ह्या उपवासाचं तुला फळ हवं असेल तर ह्याबाबत कोणालाही सांगायचं नाही। आणि हो, हे मी तुला सांगितलंय, हे कोणाला कळता कामा नये, कळलं का? का म्हणजे हे बघ, ह्या घरात तुला अजून कोणी स्वीकारलं नाहीये। ह्या घरच्या पद्धती मी तुला स्वतःहून सांगतेय, हे जर कोणाला कळलं तर मी तुला स्वीकारलं असं होईल ना। म्हणजे मी तुला चांगल्या भावनेने मदत करायची आणि सगळं माझ्यावरतीच उलटायचं। बरं ऐक, रात्रीच्या जेवणापर्यंत अन्नाचा एक कणही घ्यायचा नाहीस, कळलं? पाण्याचा एक थेंबही नाही। नाही नाही बरोबर आहे तुमचं लक्ष्मी मॅडम, मी नाही सांगणार कोणाला। ठेवते इथे, पिऊ नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।